इराण युद्धाचा फटका थेट अहिल्यानगरमधील केळीला, शेतकरी अडचणीत। मंडळी, अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे गंभीर पडसाद आता भारतीय शेतमालाच्या निर्यातीवर उमटले आहेत। इराणला होणारी केळी निर्यात अचानक बंद पडल्याने कर्जत तालुक्यातील खेडसह अनेक गावातील बागायतदार अडचणीत सापडले आहेत। खेड, आखोणी, शिंपोरा, भांबोरे, करपडी, गणेशवाडी, औटेवाडी, वायसेवाडी, करमनवाडी आदी उजनीच्या पाण्यावर यंदाच्या वर्षी सुमारे 225 एकर क्षेत्र केळी लागवडीखाली आले आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भागातील अनेक व्यापाऱ्यांचा माल अडकलेला आहे। साधारणतः 40 कंटेनर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एका कंटेनरमध्ये 20,000 किलो केळी असते। कर्जत परिसरातील केळी थेट इराण, सौदी अरेबिया, इराण, दुबई, अफगाणिस्तान, इराक, बहरीन, कुवेत बाजारपेठेत जाते। अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी करार करून बागा निर्यातीसाठी राखीव ठेवल्या होत्या। काहींनी आगाऊ रक्कमही स्वीकारली होती। मात्र युद्धजन्य परिस्थिती तीव्र झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी माल उचलण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत। उत्पादन खर्च, मजुरी, पॅकिंग, वाहतूक आणि कर्ज हप्ते यांचा ताण आधीच वाढलेला असताना या घडामोडींनी शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अडकलेल्या मालाबाबत मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बागायतदारांकडून केली जात आहे।